नाश्ता विशेष कांदे पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप जाड पोहे, 2 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, शेंगदाणे, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 2 कांदे, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, कोथिंबीर. पोहे चाळून घेत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे. आता शेंगदाणे खरपूस तळायचे. आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत कांदा आणि मिरची घालायची आणि परतून घेत यावर हळद घालायची आणि परतायची. आता पोहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालत मिसळून घेत साधारण 7 ते 8 मिनिटं हे पोहे वाफवून घ्यायचे आणि त्यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने वाढायचे. झाले आपले नाश्ता विशेष गरमागरम वाफाळते कांदे पोहे तयार. पोहे कसे भिजतात याच्यावर म्हणजे सुरुवातच इथून होते की तुमचे पोहे कसे बनणार आहे, हे तुमचे पोहे कसे भिजतात यावर अवलंबून आहे. सो इथे मी घेतलेले आहेत 2 कप पोहे. हे जाड पोहे मी घेतलेले आहेत. हे पोहे ना चाळून घ्यायचे असे. त्यातला जो चुरा असतो किंवा चुरी असते ही अशी निघाली पाहिजे. पोहे चाळून झाले, त्यातला चुरा काढून झाला की पाणी घालायचं आणि शक्यतो ना भांड्यामध्ये नाही चाळणीमध्येच पोहे भिजवायचे म्हणजे ते ओव्हर सोक होत नाही. 3 ते 4 वेळा पाणी घालून ना हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे. पोहे छान असे धुवून झाले की हे असेच कधीच नाही सोडायचे. यावर झाकण ठेवायचं आणि आपला कांदा परतून होतोय तोवर हे झाकण ठेवूनच ठेवायचं. यामुळे काय होतं ना, पोहे छान फुलतात. म्हणजे डायरेक्ट मोकळ्या हवेशी संपर्क येत नाही, त्यामुळे पोहे फुलायला छान मदत होते. आणि नेहमीप्रमाणेच कुठल्याही पदार्थाला फोडणी खमंग बसली की त्या पदार्थाची चवही छान येते. आता इथे तेल गरम केलेलं आहे. बरेच जण काय करतात की शेंगदाणे तळून कांद्यामध्येच मिक्स करतात, पण त्यामुळे काय होतं ना, जो क्रंच आहे शेंगदाण्याचा किंवा जी चव आहे ते निघून जाते. त्यामुळे मी शक्यतो काय करते, शेंगदाणे तळून बाजूला काढून घेते आणि मग फोडणी घालते. शेंगदाणे मस्त खरपूस तळून झालेले आहेत. आता हे आपण काढूयात एका बाउलमध्ये आणि आता त्याच तेलामध्ये आपण घालतोय फोडणी. सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे. त्यानंतर जिरं, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. तो कांदे पोहे बनवतो त्यामुळे कांदा हलकासा जास्त हवा. आणि यामध्ये घालूयात बारीक चिरलेली मिरची फोडणीमध्ये नाही घालत, नाहीतर काय होतं ना, त्या मिरचीचा खूप ठसका उडतो. त्यामुळे कांदा घातल्यावर आपण यामध्ये घालूयात मिरची आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा परतून घेतो. मोहरी छान तडतडली म्हणजे मग ती कच्ची नाही राहत आणि पोहे खाताना दाताखाली नाही येत. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे कांदा जेव्हा आपण पोह्यांसाठी किंवा उपमा बनवताना परततो तेव्हा तो आहे ना छान असा हलकासा परतून घ्यायचा. कारण जर कांदा कच्चा राहिला तर तो खाताना पोहे किंवा उपमा दाताखाली टचटच लागतो. ओव्हरकुक नाही झाला पाहिजे ऑफकोर्स, म्हणजे तांबूस नाही करायचा, पण हलका असा मऊसूत झाला पाहिजे, छान असा सॉफ्ट झाला पाहिजे. आणि हळद ही जवळपास आता 4थी टीप आहे. हळद बरेच जण काय करतात ना, फोडणीमध्येच घालतात, पण त्यामुळे काय होतं, एकतर ती करपते हळद तुमचा कांदा वगैरे परतेपर्यंत. हळदीचा मस्त सुवास येतोय, त्यामुळे हळद आहे ना आधी नाही टाकायची. कांदा परतत आला की मग हळद घालायची आणि ही हलकीशी मिक्स करून घ्यायची. म्हणजे ती शिजती पण, रंगही सुरेख येतो, चवही छान उतरते या पद्धतीने हळद टाकली तर. आणि पोह्यांचा रंग छान येतो. पोह्यांवर पोहे भिजवल्यावर काही जण त्यावर हळद टाकतात, तसंही नका करू. हळदीचा जो स्वाद आहे ना, तो स्वाद तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही ती हलकीशी परतता, पण खूप पण परतले नाही पाहिजे. खूप परतले तर ती कडवट होते. आता यामध्ये घालूयात हे भिजवलेले पोहे. सो वरकरणी जरी हे खूप छान छोट्या छोट्या गोष्टी वाटल्या तरी स्वयंपाक हे शास्त्र आहे, कला आहे. त्यामुळे ना या छोट्या छोट्या गोष्टींनीही पदार्थांची चव बदलत असते. आता हे पोहे या चाळणीतच होते. आता हे हलकेसे हाताने मोकळे करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात. चवीपुरतं मीठ घालूयात आता आणि अर्थातच साखर. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि हलक्या हाताने करायचं. असं करत पोहे कधीच नाही मिक्स करायचे. शक्यतो असे खालनं वर मिक्स करायचे म्हणजे ते पोहे तुटत नाहीत आणि त्याला छान कोटिंगही येते. तर हलक्या हाताने हे पोहे असे मिक्स करून घेतले की यावर आहे ना झाकण ठेवायचं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अगदी मंद आचेवर
कमीत कमी 7 ते 8 मिनिटं हे पोहे छान वाफवून घ्यायचे. खरड लागले नाही पाहिजे, त्यामुळे मंद आचेवर 7 ते 8 मिनिट म्हणजे पोहे छान फुलून येतात आणि वाफवलेल्या अशा पोह्यांची चव, गरमागरम मऊ लुसलुशीत पोह्यांची चव भन्नाट लागते. चला तर मग इथे मी हे पोहे मंद आचेवर बरोबर 7 ते 8 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. आता चेक करूयात. वाव, तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतात. छान पोहे असे फुलून आलेले आहेत आणि वाफ पण बघा तुम्ही, क्या बात आहे. आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पोहे कुठेही खाली कढईला किंवा पॅनला अजिबात चिकटलेले नाहीत, पण छान वाफवले पण गेलेले आहेत. सो असे हे मऊसूत वाफेवरचे पोहे भन्नाट लागतात. कसे खायचे? असे हे मस्त गरमागरम वाफ आलेले पोहे, त्यावर हलकीशी कोथिंबीर भुरभरायची, हलकीशी शेव भुरभरायची, मस्त असे खरपूस तळलेले शेंगदाणे घालायचे, जोडीला लिंबाची फोड तर हवीच, आणि मस्त याचा गरमागरम आस्वाद घ्यायचा अशा पोह्यांचा.